कासव आणि पिलांचे उदाहरण. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या भक्तीची भावना समजावण्यासाठी कासव आणि त्याच्या पिलांचे उदाहरण दिले. कथा. कासव जसे पिलांकडे डोळ्यांच्या दृष्टीमार्फतच लक्ष ठेवतो, तसाच भगवंत भक्तांकडे पाहत असतो. त्याला प्रत्यक्ष स्पर्शाची गरज नाही, भगवंताची कृपा त्याच्या भक्तांवर नेहमीच असते. अर्थ. भक्ताला फक्त भगवंतावर विश्वास ठेवायचा असतो आणि त्याच्यावर एकाग्र व्हायचे असते. 2. वाघ आणि गाय. ज्ञानेश्वरीमध्ये वाघ आणि गायीची मैत्रीचा दृष्टांत दिला आहे. कथा. जेव्हा भगवंताची कृपा होते, तेव्हा शत्रूही मैत्रीत बदलतात. वाघ आणि गाय एकत्र राहू शकतात आणि परस्पर विरोधक जुळवून घेऊ शकतात. अर्थ. भगवंताची भक्ती सर्वांना एकत्र आणते आणि विरोध संपवते. 3. सूर्यावर झाकण ठेवण्याचा प्रयत्न. ज्ञानेश्वरांनी अज्ञानाची तुलना एखाद्याने सूर्यावर झाकण ठेवण्याच्या प्रयत्नाशी केली आहे. कथा. एखादा व्यक्ती हाताने सूर्य झाकण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते अशक्य आहे. अर्थ. अज्ञान हे तात्पुरते असते. जसे सूर्य झाकता येत नाही, तसे सत्य लपवता येत नाही. ज्ञानाचा प्रकाश शेवटी प्रकट होतोच.